आज गुरुपौर्णिमा आहे। आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुचरणी आज आपण खूप आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक नमस्कार करूया आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो आहोत। आज आपल्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा दिवस म्हणजे आजच्याच दिवशी आपल्या सगळ्या बँका त्यांचं नॅशनलायझेशन झालं, राष्ट्रीयकरण झालं आणि त्याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपण महिलांसाठी बँकांच्या सुविधा कोणत्या कोणत्या आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे बघून घेऊया। आजच्या सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे महिलांसाठी बँक सुविधा, बँक राष्ट्रीयकरण दिनानिमित्त आजचा आपला हा कार्यक्रम आहे आणि या सगळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर तज्ञ म्हणून आपण आमंत्रित केलंय सुखिता भावे यांना। नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते। खूप मोठा अनुभव आहे मॅडमचा या क्षेत्रातला। सहाय्यक महाप्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र पुणे म्हणून त्या कार्यरत सुद्धा आहेत आणि एकंदरीतच बँक त्याचं महत्त्व, राष्ट्रीयकरण कधीपासून झालं किंवा त्याचा हेतू काय होता या सगळ्याबद्दलची माहिती आजच्या कार्यक्रमात ते आपल्याला देणार आहेत। तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील, काही शंका असतील, आमच्यापर्यंत जरूर येऊ दे। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड आहे। मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी। फोन कराल तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो। एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचा आवाज इथपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल। मोबाईलच्या माध्यमातून जर फोन करणार असाल तर जिथे नेटवर्क उत्तम पद्धतीने असेल तिथे जाऊन जर बोललात तर तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही। आणि आजचा जो आपला विषय आहे महिलांसाठी बँक सुविधा, या विषयाच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर चर्चा अधिकाधिक रंगत सुद्धा जाणार आहे आणि नव्या नव्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहे। पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत करते। खूप मोठा अनुभव आहे तुमचा या क्षेत्रातला आणि त्याविषयी आपण बोलणार आहोतच। पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे बँकिंग या क्षेत्रासाठी आपल्या भारतामध्ये। नॅशनलायझेशन झालं आजच्याच दिवशी, तर त्याच्यामागचा हेतू काय होता, कधी त्याची एक्झॅक्ट सुरुवात झाली, त्याचा इतिहास काय आहे, या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रश्मी, बँकांचं राष्ट्रीयकरण जे आहे ना ते 19 जुलै 1969 ला झालं। गव्हर्नमेंटने ऑर्डिनन्स काढला आणि बँकांचं नॅशनलायझेशन करायचं ठरवलं। आपण स्लाइड्स बघणार आहोत का त्याच्यामध्ये मध्ये, म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा त्याची माहिती मिळेल। स्लाइड आपण बघतोच आहोत एक स्लाइड। स्टेट बँकेसकट पहिला टप्पा जो होता त्याच्यामध्ये स्टेट बँकेच्या सबसिडरी धरून एकूण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं। बँकिंग क्षेत्रातील ते करताना बँकिंग क्षेत्रामध्ये जे डिपॉझिट होतं त्यापैकी 85% व्यवसाय कव्हर करतील अशा या 14 बँका होत्या। त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये परत आणखीन 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्यावेळी हे जेव्हा केलं गेलं त्यावेळी असं बघितलं गेलं तर बँकेचा एकूण जो व्यवसाय होता त्यापैकी जवळजवळ 91% पेक्षा जास्त व्यवसाय या बँकांमध्ये समाविष्ट होत्या। म्हणजे टक्केवारी वाढवली गेली या दुसऱ्या 91% एकूण व्यवसायापैकी। अशा रीतीने एकूण 20 बँकांचं त्यावेळी राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि हे करण्यामागे हेतू हा होता की रिझर्व्ह बँक जी आपली आहे त्याचं यांच्यावर नियंत्रण राहावं, देशात आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावं आणि लोकांपर्यंत, सामान्यांपर्यंत ही बँक पोचावी। ह्या हेतूने हे राष्ट्रीयकरणाचा जो दुसरा टप्पा किंवा पहिला टप्पा झाला त्याचा मूळ हेतू तो होता की त्यामुळे राष्ट्रीयकरण जे आहे ते त्या दृष्टीने त्याचा विचार केला गेला। आणि एकूणच हे जे टप्पे झाले त्या टप्प्यानंतर मग त्याच्यातनं काय काय साध्य व्हायला सुरुवात झाली किंवा त्याच्यासाठी काय ठरवलं गेलं? जेव्हा हे राष्ट्रीयकरण झालं ना त्यावेळी देशाचा आर्थिक विकास, सर्वांगीण आर्थिक विकास व्हावा हा मुख्य हेतू होता त्याच्यात। आणि त्याच्या बरोबरीने बँकांचं जे पूर्वीचं स्वरूप होतं तसं बघायला गेलं तर 1770 सालपासून बँका आपल्याकडे होत्या। इतक्या वर्षांचा इतिहास बँकांचा आहे। तर त्यावेळी बँक ऑफ हिंदुस्तान म्हणून होती 1770 सालपासून। आता त्याच्यानंतर त्या ज्या बँका होत्या त्याचं मुख्य स्वरूप हे प्रायव्हेट बँका किंवा प्रादेशिक बँका, एखाद्या ग्रुपने चालवलेल्या बँका, असं एक मर्यादित त्याचं स्वरूप होतं आणि प्रत्येकाचे आपापल्या पद्धतीने बँका चालवण्याची पद्धत होती। आता त्याच्यात एकसंधपणा यावा, कामात सुसूत्रता यावी, नियमाप्रमाणे त्याचं वर्किंग चालावं हा हेतूने हे राष्ट्रीयकरण झालं। आणि त्यामुळे काय अपेक्षित होतं की तळागाळातील लोकांपर्यंत बँकेची सुविधा पोहोचवणं हे आवश्यक होतं आणि देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर लोकांचा विकास व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी बँका हे एक मूळ त्याचं जे रूट आहे ते बँकांपर्यंत जातं। तर त्या दृष्टीने
आणि दुसरं महत्वाचं त्यावेळी असं होतं की ह्या बँका ज्या होत्या त्या बिझनेस सेंटर जी मोठी मोठी शहरं होती किंवा गावं होती तिथे या बँका होत्या. प्रमुख शहरांमध्ये या सेंटर त्याचं हे होतं. आता ते तिथंच फक्त त्याचा विकास होत होता. खेडेगावापर्यंत विकास पोचवायचा झाला तर खेडोपाड्यापर्यंत किंवा तळागाळापर्यंत तिथपर्यंत बँक पोचायला पाहिजे. तर त्याच्यासाठी हे राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्याचा फायदा पुढे आपल्याला खूप प्रकारे दिसून येतोय. आपण त्या फायद्यांकडे वळूया, पण कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेनिमित्त सखी सह्याद्रीची टीम आणि सखी सह्याद्रीचा प्रेक्षक वर्ग सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. धन्यवाद सर. तुम्हाला प्रत्येक व्यक्ती फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड या रूपामध्ये एक असते आपला. माझा प्रश्न असा आहे मॅडमना की जो उपेक्षित वर्ग आहे, झोपडपट्टी कामगार राहणाऱ्या महिला, ग्रामीण आदिवासी भागातील महिला, या शिक्षणानं कमी असतात, बँकिंग सेवेचं ज्ञान नसतं त्यांना, त्यामुळे बँकिंगचे व्यवहार करताना त्यांना चांगलं समुपदेशन बँकिंग सेवा घेण्याच्या दृष्टीने करण्याच्या दृष्टीने बँक ऑफ महाराष्ट्र कशी मदत करते आणि त्याचा लाभ त्यांनी कसा घ्यावा. धन्यवाद. बर, आपला प्रश्न अतिशय चांगला आहे आणि खरंच तुमचं म्हणणं जे आहे की जे अशिक्षित आहेत किंवा ज्यांना बँकांपर्यंत कसं पोचायचं असा प्रश्न मनात असतो, पण त्यांनी एक ठरवलं पाहिजे की बँकेची दारं जी आहेत ना, ही आता नॅशनलायझेशन नंतर सगळ्यांसाठी उघडी आहेत. किंबहुना असं अपेक्षित आहे की त्यांनी बँकेपर्यंत पोचावं. बरोबर. सुरुवातीला एखादी गोष्ट नवीन असते तेव्हा करायला आपल्याला थोडीशी भीती प्रत्येकालाच वाटत असते आणि ती स्वाभाविक आहे. पण ती सोडून समजा आपल्याला बँकेपर्यंत आपण पोहोचल्यानंतर तिथे काही खूप अवघड नाहीये. थोडीशी जी काही कागदपत्र आहेत ती आपण घेऊन गेलं तर खातं उघडणं ही एक ती सुरुवात आहे. बरोबर. तर ती सुरुवात करणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी बँकेपर्यंत पोहोचून तिथे बँकेतले लोक तुम्हाला मदत करू शकतात. काही किरकोळ पहिल्या ज्या 1-2-4 वेळा तुम्हाला वाटेल की आपण खातं उघडायचं कसं, ते भरायचं कसं, तर त्याच्यासाठी विचारल्यानंतर आपल्याला तिथले बँक कर्मचारी मदत करू शकतात. तर ती मदत घेऊन तुम्ही खातं उघडलं. खातं उघडण्यासाठी आधार कार्ड आपण आता तुम्ही प्रश्न विचारलेला ह्याला तो संलग्न एक विषय आहे म्हणून मी सांगते की नवीन जनधन योजना म्हणून जी आहे ती सरकारने जेव्हा ही योजना जाहीर केली तेव्हा ते अकाउंट ओपन करणं किंवा उघडणं हे अतिशय इतकं सोपं झालेलं आहे की तुमच्याकडे आधार कार्ड आजकाल सगळ्यांकडेच असतं. तर ते आधार कार्ड फक्त खातेदारांनी घेऊन जर गेलं तर तेवढं पुरेसं आहे. केवायसी आपण जे म्हणतो त्याच्यासाठी बाकीचे पेपर्स जे आहेत तेही याला लागणार नाहीयेत. एवढंच नव्हे तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेन की त्याच्यात आपण काही रक्कम भरून सुद्धा खातं उघडण्याची गरज नाही. 0 रकमेने सुद्धा तुम्ही हे खातं उघडू शकता. तर 0 रकमेने खातं उघडण्याची ही सुविधा जी आहे ती जनधन योजनेखाली तुम्हाला उपलब्ध आहे. आणि मला वाटतं त्यांनी जो प्रश्न विचारला होता की ह्या सगळ्या लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचण्यासाठी त्याच्यात महत्वाचं मी तुम्हाला आणखीन या विषयात पुढे असं सांगते की जनधन खातं समजा तुम्ही उघडलं तर त्याचे पुढचेही फायदे तुम्ही लक्षात घ्या की त्याच्यात एक किमान बॅलन्स ठेवण्याची अशी बँकांची अट असते. ह्या अशा प्रकारच्या खात्यांना किमान तुम्ही खात्यात बॅलन्स ठेवा, रक्कम ठेवा अशी सुद्धा त्याच्यात अट नाहीये. हेही त्याच्यात महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही खातं फक्त तुम्ही थोडं जरा धीर करून बँकेत जाणं, एक आधार कार्ड बरोबर घेऊन जाणं आणि खातं उघडणं इतकं ते सोपं आहे. आपण जेव्हा या आधी बोलत होतो तेव्हा तुम्ही एक सांगितलं होतं की एक बँक मित्र किंवा सखा किंवा तो काय प्रकार असतो ते जरा थोडं तुम्हाला मी त्याच्या नंतरच्या टप्प्यात सांगते. पण हाच जर विषय आपण पुढे जर हे म्हटलं जनधन खातं या संदर्भात तर ह्याच्यातला फायदा आणि मी तुम्हाला असं सांगते की नुसतं 0 बॅलन्स ठेवून खातं उघडता येतं इतकंच नव्हे तर ते तुम्ही खातं उघडलं ना की त्याला 1 लाखापर्यंतचा तुम्हाला अपघात विमा आपोआपच मिळतो आणि 30,000चा तुम्हाला आयुर्विमा त्याला उपलब्ध आहे. अच्छा. शिवाय गव्हर्नमेंटकडून ज्या काही सबसिडी किंवा आता आपण गॅस घरोघरी असते त्याची सबसिडी मिळते ती परस्पर ह्या खात्यात तुमच्या जमा होणार आहे. बरोबर आहे. आता हे जे आहे ना पूर्वी कसं होतं की एखाद्या गव्हर्नमेंटच्या सबसिडी मिळायच्या असतील किंवा काही पैसे मिळायचे असतील तर अडाणी माणसांना कळत नाही, अंगठा लावायचा किंवा कुठेतरी सही करायची कागदावर आणि किती पैसे मिळणार आहेत माहित नसतं. तिथे लिहिलेली एक आकडा असतो, मिळतात प्रत्यक्ष आपल्याला वेगळेच. आता हे पैसे कुणी तुम्हाला हातात देण्याचीच गरजच नसते, डायरेक्ट तुमच्या खात्यातच जमा होणार आहे. त्यामुळे ही जी काही त्याला जनधन खात्याबरोबर हे ज्या सुविधा तुम्हाला मिळतात ह्याचा फायदा माझं म्हणणं फक्त तुम्ही मनाने तुमची तयारी करा, बँकेत जा, तिथे काही शंका असतील. आजकाल तुम्ही महिला आपण म्हटलं ना तर महिला तिथे कर्मचारी पण महिला आहेत
आज कितीतरी ठिकाणी शाखाधिकारी महिला आहेत. बरोबर आहे. आपण या फायद्यांबद्दल आणखीन थोडं बोलणार आहोत यानंतर, पण एक फोन आहे आणखीन एक. कल्याणहून शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात. मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारतेय. बोला. बँकांमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत सर्वसामान्य लोकांसाठी, बरं, त्याची आम्हाला माहिती करून द्या. तुमच्या प्रश्नाचं मॅडम नक्की उत्तर देतील, कारण खूप सविस्तर आणि विस्तृत असं हे उत्तर असणार आहे. पण कार्यक्रमात पहिल्या ब्रेकची वेळ झाली. ब्रेकनंतर पुन्हा भेट होईल. बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. राष्ट्रीयकरण झालं बँकांचं आणि त्याच्यानंतर खूप मोठी क्रांती झाली असं आपल्याला सुखिता भावे सांगताच आहेत. त्याचे फायदे सुद्धा आपल्याला वेगवेगळे होत गेले. महिलांसाठी नेमक्या या बँकेच्या कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या सुविधा आहेत त्याच्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. सुखिता भावे मॅडम आपल्याबरोबर आहेत. आपण फायद्यांकडे येऊया. पण त्या अगोदर जो शलाका गाडगिळांचा प्रश्न होता कल्याणहून, की सर्वसामान्य आमच्यासाठी बँक कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून देते. पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे की बँका ह्या सरकारी बँका जेव्हा झाल्या तेव्हा त्याच्यात एक विश्वासार्हता निर्माण झाली आणि ती महत्वाची होती. म्हणजे बँक बुडेल, आपले ठेवलेले पैसे त्याचं काय होईल असा प्रश्न राहिला नाही. तुमचे पैसे निश्चितपणाने सुरक्षित आहेत, कारण त्याच्यावर एक कंट्रोल आला व्यवस्थित. नाही, पहिल्यांदा आपण म्हणतो ना की जेव्हा खात्री नाही आहे की माझे पैसे सुरक्षित राहतील की नाही, बरोबर, त्यावेळी माणूस विचार करतो की मी ठेवू का नको. बँका नव्हत्या त्यावेळी माणसं, बायका, पर्टिक्युलरली बायका ह्या काय करत होत्या, कुठल्या तरी डब्यात, कुठच्या तरी पेटीमध्ये किंवा साड्यांमध्ये आपण पैसे ठेवायची सवय बायकांना होती. आता ते ठेवल्यानंतर त्याची सुरक्षितता हा एक प्रश्न आला. त्याच्या बरोबरीने बँकेत जर आपण हे पैसे ठेवले, बचत खात्यात ठेवले, फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले, तर त्याच्यात सुरक्षितता तर राहतातच, पण ह्याच्याशिवाय त्याच्यावर व्याज मिळतं. म्हणजे आपण जे ठेवलेले पैसे आहेत त्याच्यात त्या व्याजाच्या रकमेने ते पैसे वाढतात. हा महत्वाचा फायदा आहे. आणि ती जेव्हा आपल्याला पैशाची गरज असते तेव्हा ते पैसे आपण त्याच्यातून काढू शकतो बँकेतले. बरोबर. त्यामुळे गरजेप्रमाणे आपल्याला पैशाची उपलब्धता होते. ह्याच्याखेरीज आपण जर मुख्य त्याचा एक प्रवास बघितला तर पूर्वी जेव्हा बँका नव्हत्या तेव्हा सावकारांकडे वाटेल त्या व्याजदराने आपण लोक पैसे घेत होती. वडिलांनी काढलेले पैसे मुलांना सुद्धा फिटत नव्हते. आज तसं राहिलं नाहीये. ह्या सरकारी बँका आहेत त्यांचे नियमाप्रमाणे कर्ज देणं आणि पैसे ठेवणं ह्या दोन्ही गोष्टी त्यामुळे सुलभ झालेल्या आहेत आणि नियमाप्रमाणे आहेत. आता गरजूंना अर्थसहाय्य मिळणं हा एक त्यातला एक महत्वाचा भाग आहे. ह्याखेरीज आपण जिथे जिथे पाहतो बँकेचं नॅशनलायझेशन ज्यावेळी झालं त्यावेळी जवळजवळ 8,260 एवढ्या बँका होत्या फक्त ब्रांचेस. आणि आज जर बघितलं तर 75,000हून त्याची जास्त संख्या आहे. म्हणजे त्याचं महत्व आपण म्हणूया सगळ्यांपर्यंत हळूहळू महत्व आहे आणि ते इतक्या दूरवर ते पसरलेलं आहे की त्यामुळे लोकांना बचत करण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. नाहीतर पैसा आहे आणि तो आयडल राहतो किंवा तो त्याचा विनियोग कसा करायचा हे कळत नाही. तर बँका आपल्या जवळ आल्यामुळे किंवा आपल्या खेड्यापाड्यात पोहोचल्यामुळे तिथली बचत जी आहे ना त्याच्यात निश्चितपणे वाढ झालेली आहे. याखेरीज ज्या काही सोयी सुविधा बँकाच्या आहेत त्या आपण आपल्या संभाषणात आपण सांगत. मंजुळा शेणॉय आपल्याशी बोलताय डोंबिवलीहून. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की शेड्यूल्ड बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक असतात त्याच्यात आणि नॅशनलाइज मध्ये तसा काय फरक आहे. कारण काय असं काही वेळा असं असतं की आपल्या जवळच आहे शेड्यूल्ड बँक तर ओपन करूया म्हणजे आपल्याला सुविधाजनक होईल असं पण होतं आणि त्याच्यात इंटरेस्ट रेट पण सिनियर सिटीजन्सना वगैरे जरा चांगले दाखवले जातात. तर ऍक्च्युअल कशा प्रकारे ओपन करावं म्हणजे कुठल्या बँकेत ओपन केल्याने आपल्याला जास्त फायदा आहे याच्याविषयी जरा सांगा. धन्यवाद. थँक्यू. काय सांगाल तुम्ही. तर शेड्यूल कमर्शियल बँक आणि नॅशनलाइज बँक ह्यामध्ये ह्या बँका सुद्धा त्यांनाही नियम आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ह्या सगळ्यांचं जे वर्किंग आहे ते चालू असतं. आणि तुम्ही आता उल्लेख केलात तो सिनियर सिटीजनना व्याजाचा दर जो असतो तो प्रत्येक बँका काही नाही काहीतरी त्याचा व्याजाचा दर हा जास्त देतच असतात की ज्याचा फायदा होऊ शकतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की आपली जी मूळ रक्कम आहे त्याच्यात व्याज मिळणं हा एक भाग झाला, पण मूळ मुद्दल रक्कम जी आहे ती सुद्धा सुरक्षित राहणे अत्यंत महत्वाचं आहे. सरकारी बँका आपण म्हटल्यानंतर ह्याला सरकारचीच बँक आहे त्यामुळे त्याच्यात तुमची सुरक्षितता निश्चितपणाने जास्त आहे. आपलीच बँक आहे ती सरकारचीच बँक आहे त्यामुळे त्याच्यात तुमची पैसे जे आहेत ते निश्चितपणाने अत्यंत सुरक्षित आहेत ह्याची निश्चिती असते तुम्हाला. असं मी त्या विषयात तुम्हाला मी सांगू इच्छिते. आणि व्याजाचा दर जो आहे हा रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कमी जास्त हा होत असतो. काही वेळा व्याजाचे दर जास्त वाढतात, काही वेळा कमी होतात. आता ते जसे आहेत त्याच्यानुसार त्याचा फायदा तुम्ही
बघून आपल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. बरोबर आहे. बँक आता आपण मगासपासून असं म्हणतो आहोत की वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. छोट्या छोट्या भागांपर्यंत पोहोचवण्याचं एक खूप महत्वाचं काम या राष्ट्रीयकरणानंतर झालं. पण ह्या सगळ्यामध्ये त्यांचा नेमका सहभाग काय असतो, नेमकी त्यांची भूमिका काय असते, कोण कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं, काय सांगाल? बँकांच्या शाखा ज्या आहेत त्या आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सर्वदूर पसरलेल्या आहेत. पण जिथे आता बँका नाहीयेत तिथे मोबाईल बँकिंग टाईप बँका, म्हणजे तिथे पैसे घेऊन एखाद्या मोबाईल व्हॅनमधून पैसे घेऊन तिथे ठराविक दिवशी बँक चालवली जाते. ह्याखेरीज 5 किलोमीटर पर्यंत अंतरात जिथे बँक नाहीये अशा ठिकाणी तिथे ब्रांच नाहीये किंवा बँकेची शाखा नाहीये, तिथे एक व्यक्ती बँकेच्या वतीने त्याची नियुक्ती केली जाते आणि त्याला मशीन दिलं जातं आणि बँकेचे सगळे खातं उघडण्यापासून ते ठराविक रकमेपर्यंत पैसे देणं आणि घेणं हा व्यवहार तिथं त्या आपल्या दारापर्यंत जवळजवळ पोहोचतो, त्या भागापर्यंत पोहोचतो. आणि तिथे जो हा माणूस नियुक्त केला जातो त्याला बँक मित्र असं म्हणतात. आणि बँक मित्र जो आहे तो हे सगळं बँकेच्या वतीने बँकेचा माणूस म्हणून काम करतो. नाव किती छान आहे, बँक मित्र आणि बँक सखी. पण त्याच्यापेक्षा आणखी मी तुम्हाला एक सांगते की बचत गट जे असतात त्या भागामध्ये, आपण बचत गटाकडे नंतर येणार त्याचा, पण हा संदर्भ आहे म्हणून मी इथे सांगते की त्या भागात जर बचत गट असतील आणि तिथे एखादी महिला सक्रिय असेल तर हा बँक मित्र नेमताना त्या महिलेला प्राधान्य दिलं जातं की जिला बँक सखी असं म्हणतात. बरं. आणि ही बँक सखी जी आहे हे बँकेचं काम जे आहे ते बँकेच्या वतीने करते. एवढंच नाही तर मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं तर आजकाल बँका नुसतं पैसे देणं आणि घेणं एवढ्यापुरतं त्यांचे व्यवहार मर्यादित नाहीये, तर विमाचं काम जे आहे ते सुद्धा बँका करतात. आपण जर म्हटलं की प्रधानमंत्री जीवन ज्योत योजना म्हणून जी आहे त्याच्यात 330 रुपयामध्ये 2 लाखाचा अपघाती विमा उपलब्ध होतो आणि 330 रुपयामध्ये आयुर्विमा उपलब्ध होतो आणि 12 रुपयामध्ये 2 लाखापर्यंतचा आयुर्विमा उपलब्ध होतो. तर हे जे काम बँका करतात तर बँकेच्या जी बँक सखी नियुक्त केलेली असते तिने जर हे काम केलं तर ते कमिशन जे बँकेला त्याबद्दल मिळतं त्यातलं अर्ध कमिशन आम्ही बँक सखीला बँका देत असतात. म्हणजे घरातलं आपलं काम किंवा आपला हे करून त्याच्या बरोबरीनेच हे अधिक काही उत्पन्न मिळवण्याचं आणि समाजात एक स्तर तिचा उंचावण्याचा त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. या सगळ्या विषयावर आणखीन माहिती देण्यासाठी जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र पुणे राजकिरण भोईर सर आपल्याशी जोडले गेलेत फोनच्या माध्यमातून. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो. सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. थँक्यू. महिलांसाठी बँक सुविधा असा आजचा आपला विषय आहे. बँक राष्ट्रीयकरण दिन आहे आज आणि त्या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की स्त्रियांचा एकंदरीत आर्थिक स्तर उंचावण्यासाठी नॅशनलाइज बँकांनी कसा कसा हातभार लावला, एकंदरीत तो प्रवास कसा कसा होत गेला, काय सांगाल याच्याबद्दल? प्रथम बँक राष्ट्रीयकरणाला जी 47 वर्ष पूर्ण होत आहेत, तसंच आज गुरुपौर्णिमा पण आहे. त्याबद्दल माझ्यातर्फे व बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. 1969 मध्ये जे बँकेचं राष्ट्रीयकरण झालं तर महत्वाचं म्हणजे भावे मॅडमनी बऱ्याचशा चांगल्या प्रकारे त्याचा उहापोह केलेला आहे की काय ह्याच्या सुविधा आणखीन सोयी आपण देतोय. पण ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा आणखीनही लक्षात ठेवला पाहिजे की आपण ग्रामीण भागाकरता तसेच शहरी भागांकरता वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल जर आपण विचार केला तर आरबीआय जी आपली गव्हर्निंग बॉडी आहे त्यांनी असे निर्देश सर्व बँकांना दिलेले आहेत की महिलांकरता ते एसएचजी म्हणजे आपण जे महिला बचत गट म्हणतो त्यांना 3 लाखापर्यंतच्या ज्या काही कर्ज आपण देतो ती फक्त 60% या दराने द्यावे आणि हे अत्यंत क्रांतिकारी पाऊल आहे. आणि आपल्याला माहितच आहे की बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती बँकांमध्ये स्त्रियांची भरती करण्यात आली आणि ह्याच्यामुळे स्त्रियांची भरती झाल्या कारणाने एक महिला सबलीकरणाकरता सरकारने पूर्ण ह्या दृष्टीने पाऊल टाकलं. कारण जेव्हा एखाद्या कुटुंबातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, सबळ होते, त्याच्यामुळे अख्ख्या कुटुंबाचा त्याच्यात उद्धार होतो आणि जेव्हा एका कुटुंबाचा होतो तेव्हा राष्ट्राचा व्हायला फार वेळ लागत नाही. हे तर महत्वाचंच आहे. आणि त्याच्यात म्हणजे जर म्हणायचं झालं तर ग्रामीण भागात आणि शहरी भागात जर म्हटलं तर या महिला बचत गटांनी पुरुषांच्या बरोबर पूर्वीच्या काम करत होत्या, परंतु ह्यामुळे आता महिला सुद्धा स्वतःच्या पायावरती उभ्या राहतात असा एक विश्वास त्याच्यात जागवण्यात आला
आणि महिला बचत गट उभारणं आणि त्यांना अल्प दराने पतपुरवठा करून राष्ट्रीयकृत बँकांनी हे फार महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. म्हणजे कुक्कुटपालन, शेतीपालन, दुग्ध व्यवसाय ह्या त्या समर्थपणे हाताळत आहेत. आणखीन त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे की बरेचसे जे ब्युटी पार्लर किंवा काय किंवा घरगुती जे उद्योग आहेत छोटे उद्योग आपण ज्याला म्हणतो, याच्याकरताही फार मोठ्या प्रमाणावरती बँकांनी मदत केलेली आहे. आणि जर शहरी भागात आपण जर विचार केला तर याच्यात एसएमई आणखी मुद्रा कर्ज वाटप याचा सुद्धा महिलांना आपण चांगल्या प्रकारे आपण प्राधान्य देतो. आणि तुम्हाला माहित आहे की आता सर्व क्षेत्रातच पुरुषांच्या बरोबरीने महिला असल्या कारणाने डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट असे प्रोफेशनल सुद्धा बरेचसे आहेत. त्यांच्याकरता सुद्धा जवळजवळ सर्व बँकांनी कन्सेशनल रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे इव्हन आपण जर बघितलं की एज्युकेशन लोन जे यांच्याकरता घेतलं जातं, महिलांकरता घेतलं जातं किंवा इव्हन होम लोनही म्हणजे गृहकर्जही घेतलं जातं, त्याच्या सुद्धा बऱ्याच बँकांनी 0.50% ही सूट त्याच्यात देता येते. याच्यात अत्यंत एक महत्वाची गोष्ट मी आणखीन सांगू इच्छितो की जे रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स आहेत तर सर्व बँकांचा जो एनडीटीएल आम्ही म्हणतो त्याच्या 5% रक्कम ही महिलांना दिली पाहिजे असं गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आहेत. म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो का की सगळ्याच स्तरावर महिलांचं सुद्धा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी किंवा त्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी नॅशनलाइज्ड बँका कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभ्या असतात, फक्त त्यांनी एक पाऊल पुढे उचलण्याची गरज आहे असं तुम्ही जाता जाता सांगा? माहित आहे की नवीन जे गव्हर्नमेंटनी निर्देश दिलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक राष्ट्रीय बँकांच्या जे संचालक मंडळ असतं त्याच्यात एक महिला प्रतिनिधी हा कंपल्सरी असतो. हे सुद्धा फार महत्वाचं पाऊल उचललं गेलंय की जेणेकरून महिलांची जे काही प्रकरणं असतील किंवा त्यांच्या काही समस्या असतील याचं अत्यंत चांगल्या रीतीने निराकरण होऊ शकेल. धन्यवाद सर. आजच्या या अत्यंत महत्वाच्या दिवशी आमच्याबरोबर तुम्ही जोडले गेलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर तुम्ही माहिती दिलीत. सखी सह्याद्रीच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद आमच्याशी जोडले गेल्याबद्दल. आपण राष्ट्रीयकरण बँकांचा दिन आज आहे आणि त्या अनुषंगाने बोलतो आहोत. एकंदरीत महिलांसाठी सुविधा कोणत्या कोणत्या आहेत त्याच्याबद्दल आता आपण ऐकलं तसं भोईर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंसहाय्यता बचत गट हा जो आहे हा महिलांनी 10 किमान महिलांनी एकत्र येऊन ह्या बचत गटाची स्थापना करायची असते. आणि ही स्थापना झाल्यानंतर 6 महिन्याचा तो बचत गट व्यवस्थित चाललेला असेल तर त्याचं सरकारी अधिकारी आणि बँका यांच्याकडून ग्रेडिंग होतं. त्याच्यानंतर ते प्रत्येक जण त्याच्यातला जो आहे ना तो आपापला व्यवसाय वेगवेगळा करत असतो किंवा करू शकतो. जसं आपण म्हणतो की एखादे छोटे मोठे धंदे असेल, भाजी विक्री असेल किंवा कुक्कुटपालन असेल, प्रत्येकाच्या घरात आपलं काम सांभाळून त्यांना हा व्यवसाय करता येतो. आणि ह्यासाठी बँका त्या गटाने जे आपली रक्कम गोळा केलेली आहे त्याच्या 4 पट रक्कम कर्ज स्वरूपात देतात. आता ह्याची पुढची पायरी काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण कार्यक्रमात एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर बचत गटांबद्दलच आणखीन माहिती आपल्याला सुखिता भावे सांगणार आहेत. त्यांच्या मागे या बँका कशा पद्धतीने ठामपणे उभ्या राहतात त्याविषयी. बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज बँक राष्ट्रीयकरण दिन आहे आणि त्या अनुषंगाने आपला विशेष कार्यक्रम आहे महिलांसाठी बँक सुविधा. आणि या सगळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण पाहुण्या म्हणून बोलवलंय सुखिता भावे यांना, सहाय्यक महाप्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र पुणे इथून त्या आल्यात. बचत गटांबद्दल आपण बोलतो आहोत, त्याचा थोडासा एक पॉइंट तुमचा सांगायचा राहिलाय, पण त्या अगोदर एक फोन घेऊया का? भिवंडीहून आपल्याशी जयश्री बोलतात. नमस्कार जयश्री. मी भिवंडीवरनं बोलते. माझा असा प्रश्न होता की आपण मुद्रा योजना जी काढली आहे सरकारने त्याच्यासाठी सांगतात की 50,000 पहिले आपल्याला म्हणजे व्यवसाय दाखवावं लागेल, त्याच्यानंतर लोन देणार. जर एखाद्याकडे नसेल तर ते काय करणार? बर, मुद्रा योजनेबद्दल एकंदरीत काय सांगाल? त्याचे जे गाईडलाईन्स आहेत वगैरे त्याच्यामध्ये रश्मी असं आपल्याला बघायला पाहिजे, कोणतंही लोन घ्यायचं झालं तर पहिलं म्हणजे आपल्याला काय व्यवसाय करायचा आहे हे आपण निश्चित करायला पाहिजे. नुसतं मला अमुक एक व्यवसाय करायचा आहे असं विचार करण्याच्या पेक्षा तो व्यवसाय मी कशा प्रकारे करणार आहे, किती प्रमाणावर करणार आहे, छोटा करणार आहे, मोठा करणार आहे, त्याच्यासाठी प्रत्येकाला स्वतःचं भांडवलाची गरज असते. ते भांडवल आपल्यापाशी आहे का? झाल्यानंतर एखादं स्किल असेल तर एखादं ते स्किल आपल्यापाशी आहे का? त्याला एवढंच पुरेसं नाहीये तर आजूबाजूला अशा प्रकारचे धंदे जे आहेत ते कशा प्रकारे हा धंदा करतायत
खरेदी, उदाहरण सांगायचं झालं तर माल खरेदी करायचा आहे, त्याची प्रोसेस करायचं आहे, विकायचं आहे, असं जर काही समजा असेल तर खरेदी करताना त्याची किंमत काय आहे, नंतर त्याला किती वेळ लागणार आहे, नंतर विक्री करायची झाली तर ती कशा प्रकारे केली जाईल, आणि मग त्याचं कॉस्टिंग आपण अराईव्ह करायला पाहिजे की किती येईल आणि त्याला मार्केट आहे का, बरोबर, त्याचे कॉम्पिटिटर कोण आहेत, सगळ्याचा अभ्यास सगळ्याचा म्हणजे थोडक्यात तयार म्हणजे पाहिजे. कोणताही व्यवसाय आपल्याला जो करायचा आपली इच्छा आहे, इच्छा असणं चांगलं, कारण आपण तिथूच सुरुवात होतं. बरोबर. शिवाय आपल्या घरातली जी मंडळी आहे त्यांचा सहभाग याच्यात कसा असणार आहे. एखाद्या नवऱ्याने करायचं ठरवलं तर बायकोला असं अपेक्षित करून उपयोग नाही की तो 10 ते 5 नोकरी करून 6 वाजता घरी येईल. त्याला कदाचित जास्त वेळ काम करायला लागेल, सुट्टी त्याला अजिबात नसेल, घरी आल्यानंतरही तो माणूस काम करू शकेल. महिलेने करायचं ठरवलं तर हेच महिलेच्या तिच्यासाठी सुद्धा बाबतीतही लागू आहे. होतं. बरोबर आहे. तर ह्या सगळ्याचा साकल्याने विचार आपण करणं आवश्यक असतं की हे जे आहे, आणि त्याच्यात सुद्धा सगळं आपण म्हणतो तसंच इथून निघालो आणि तिथे पोहोचलो असं होत नाही, त्याच्यात काही अडीअडचणी येतील तर तेही आपण थोडंसं गृहीत धरायला लागतं की समजा भाव एखादा आहे तो वाढला, फायदा होईल, चांगली गोष्ट आहे, सगळे चांगले मिळतील, पण ते समजा नाही झालं तर आपल्याला त्याच्यात नुकसान आलं तर कसं आपण ते सस्टेन करू शकू. तर थोडक्यात म्हणजे कोणताही व्यवसाय जो आहे त्याचा एक मूळ अभ्यास जो आहे तो प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि आपलाच फक्त आपल्यापुरता तो केंद्रित ठेवून उपयोग नाही, आजूबाजूचे तत्सम जे काही व्यवसाय आहेत आपल्या भागातले त्याचाही आपण अभ्यास करणं, म्हणजे त्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला पाहिजे की नुसतं आपण मनात आहे सुरू केलं झालं असंच नाही, पण सुरू केल्याशिवाय पुढेही जाता येत नाही, हे तितकंच खरं आहे. ही सुरुवात सुद्धा खूप महत्वाची असते आणि त्याच्यासाठी जेव्हा कर्ज घ्यायची वेळ येते, स्टार्टअप इंडिया हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे. बँकांच्या वेगवेगळ्या कर्ज योजना ज्या असतात त्या बऱ्याच व्यवसायांना बँक कर्ज देते, छोट्या मोठ्या, म्हणजे अगदी आपण ठरवू पान शॉप पासून रिक्षा खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी, तसंच बघितलं तर घर नवीन बांधायचं आहे तर घर बांधण्यासाठी, नवीन घर घेण्यासाठी, जुनं घर आहे ते दुरुस्त करण्यासाठी, वाहन खरेदी करण्यासाठी, अशा आणि छोटे मोठे व्यवसाय उद्योग सगळ्या प्रकारचे जे आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम असतात. पण ते ज्या आपण करणार आहेत ते मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्या व्यवसायाचा आपला अभ्यास पूर्ण पाहिजे, थोडंफार आपल्याकडे भांडवलाची उपलब्धता पाहिजे, आणि त्याच्यानंतर बँकेचे कागदपत्र जे काय त्या विषयासाठी लागतात, समजा काही गोष्टींसाठी लायसन्स लागतं, सरकारी परवाने लागतात, हे तुमच्याकडे घेणं किंवा त्याची पूर्तता करणं ही सगळी एक प्रोसेस आहे. बरोबर. तर ही सगळी पूर्ण करायला लागते, आणि ही झाल्यानंतर आता आपण ज्या विषयाकडे येतोय की नवीन उद्योगांना चालना मिळावी किंवा अर्थसहाय्य मिळून त्या दुर्बल घटकांचं किंवा त्या कुटुंबाची, महिलेची प्रगती व्हावी ह्याच्यासाठी हे सगळ्या स्कीम आहेत. तर हे जे आहे त्याची काही वेळा एखादी ठराविक लिमिट असते, त्याच्या पुढे तारण द्यावं लागतं किंवा जामीन द्यावा लागतो, आणि काही छोट्या रकमेपर्यंत प्रत्येकाची ना प्रत्येक बँकेची ह्या विषयात वेगवेगळी स्कीम असते. आता आपण जर बघितलं तर शिक्षण आहे, शिक्षणासाठी कर्ज आपण जर म्हटलं तर आपल्याला पैसे नाहीयेत म्हणून शिक्षण नाही असं असू नाही शकत. बरोबर. तर त्याची उपलब्धता आहे, पण त्याच्यासाठी आपण बँकेकडे अप्रोच होणं, त्याची कागदपत्राची पूर्णता करणं हे आवश्यक असतं, माहिती मिळवणं. आता शिक्षण कर्ज विषय निघालाय म्हणून ह्या संदर्भात मी सांगू इच्छिते की शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण स्टेजेसमध्ये त्याची डिस्बर्समेंट किंवा पैसे दिले जातात, आणि त्याच्यानंतर एक काही काळ असतो की जिथे परतफेड अपेक्षित नसते, पण त्याच्यानंतर आताच्या ह्याच्याप्रमाणे एक साधारण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत अपेक्षित करत नाही, पण त्याच्यानंतर परतफेड सुरू होते. अपेक्षित असं आहे की त्याला काहीतरी व्यवसाय, उद्योग, नोकरी मिळेल आणि त्याचं परतफेड त्याच्यातून येईल. बरं. आता स्टार्टअप इंडिया आपण त्याच्याकडे येऊया, पण एक फोन आहे, 40गावहून फोन आलाय आपल्याला. डॉक्टर आनंद आपल्याशी बोलतायत 40गावहून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. नमस्ते. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की नवीन मुख्यमंत्री साहेबांनी एक योजना मुलींसाठी, नवीन शिशु मुलींसाठी केलेली आहे, त्याच्यात राष्ट्रीयकृत बँकांना काही सूचना आल्या आहेत का? बर. त्याच्याबद्दल फिमेल साईड. बर, त्याच्याबद्दल मॅडम नक्की माहिती देतील, पण कार्यक्रमात पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेकनंतर जेव्हा आपली भेट होईल तेव्हा मुलींसाठी काही अशा न्यूबॉर्न मुलींसाठी अशा काही योजना आहेत का त्याच्याबद्दल सुखिता मॅडम आपल्याला नक्की माहिती देणार आहेत. बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज महिलांसाठी बँक सुविधा या विषयावर आपण बोलतो आहोत. सुखिता भावे आपल्या बरोबर आहेत. आपल्याला जो प्रश्न विचारला होता डॉक्टर आनंद यांनी की मुलींसाठी काही नवजात मुली ज्या असतात त्यांच्यासाठी काही अशा पद्धतीच्या योजना आहेत का, त्याच्याबद्दल काय सांगाल? नवजात असं म्हणता येणार नाही, पण मुद्रा लोन ही जी नवीन जाहीर झालेली स्कीम आहे त्याच्यानुसार शिशु
असं जे लोनची स्कीम आहे त्याच्यामध्ये 50,000चं कर्ज शिशु याच्यापर्यंत मिळतं. नंतर 5 लाखापर्यंत कर्ज किशोर याच्यामध्ये आणि 10 लाखापर्यंतचं तरुण ह्याच्या मिळतं. ह्याच्यापेक्षा जास्त कर्ज जे आहे ते 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचं कर्ज हे तळागाळातल्या लोकांसाठी आणि महिलांसाठी म्हणून उपलब्ध आहे. तर त्याला स्टार्टअप इंडिया स्कीम खाली ही सुविधा उपलब्ध आहे आणि स्टार्टअप इंडिया खाली स्टँडअप इंडिया म्हणून त्याला नाव आहे. अच्छा. तर स्टँडअप इंडिया खाली व्यापार उद्योग किंवा सेवा क्षेत्रासाठी कर्ज उपलब्ध आहे आणि हे महिलांना कमीत कमी व्याजदरात उपलब्ध होत आहे आणि कमाल मर्यादा जी 1 कोटीपर्यंतची जी आहे त्यापर्यंत ते कर्ज उपलब्ध आहे. आणि ह्याच्यात अत्यंत महत्वाचा एक भाग असा मी इथे मुद्दाम सांगावासा वाटतो मला की प्रत्येक शाखेने या प्रकारचं एक तरी कर्ज प्रकरण महिलांसाठी करणं अपेक्षित आहे. हे खूप महत्वाचं आहे. स्टार्टअप इंडियासाठी 75,000 बँकांच्या नॅशनलाइज बँकांच्या शाखा आहेत. तर किती महिलांना याचा फायदा होणार आहे याच्यातून म्हणजे 75,000 महिलांसाठी तर आहेच आहे. त्या पलीकडे प्रत्येकीला जर वाटत असेल तर हेतूच हा आहे की महिलांचं स्थान समाजामध्ये किती महत्वाचं आहे आणि आर्थिक प्रगतीसाठी महिलांची प्रगती किती महत्वाची आहे हे याच्यावरून स्पष्ट आहे. बँकेचे अजून सुद्धा कर्जांच्या काय काय सुविधा असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची कर्ज बँकेकडून मिळत असतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणखी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपण घर कर्ज, घर दुरुस्ती कर्ज याविषयी आपण शिक्षणाबद्दल आपण बोललो. याच्यासाठी व्यवसायाच्या वेगवेगळ्या व्यवसायासाठी इंडस्ट्रीसाठी कर्जाच्या बद्दल बोललो. शेती आणि शेतीचे जोडधंदे याच्यासाठी सुद्धा बँकांकडे कर्ज उपलब्ध असतं. म्हणजे पीक कर्ज असेल, कर्ज किंवा कॅश क्रेडिट ज्याला म्हणतो पतकर्ज या स्वरूपात ते उपलब्ध होतं. बी बियाणे खरेदी करणं, मशिनरी खरेदी करणं, ट्रॅक्टरसाठी कर्ज किंवा आपण पाणी पुरवठा ज्याच्यासाठी पंप खरेदी, पाईपलाईन खरेदी, शेतीसाठी जे जे काही आवश्यक गोष्ट बी बियाणे, पेस्टिसाइड्स ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे शेती करण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट, लँड डेव्हलपमेंट ह्याच्यासाठी सुद्धा कर्ज किंवा शेतीचे जोडधंदे धरू आपण. मगाशी सरांनी सांगितलं तसं कुक्कुटपालन वगैरे, डेअरी आहे, पोल्ट्री, अशा प्रकारचे सगळे जे व्यवसाय आहेत की शेतकऱ्याला आपली शेती आणि शेतीशिवाय जे काही पूरक व्यवसाय आहेत त्याचे ते करण्यासाठी सगळी जी आवश्यक गोष्ट खरेदी करणं आहे त्याच्यासाठी कर्जाची उपलब्धता बँकेकडून होत असते. म्हणजे तुम्ही मगाशी जे खूप छान वाक्य म्हणालात की पैसा नाही म्हणून शिक्षण नाही असं नाही, तसंच हे शेतीसाठी सुद्धा लागू आहे की पैसा नाही म्हणून शेतीमध्ये प्रगती नाही. कर्जाला अतिशय कमी व्याजाच्या दरात आणि ज्याला आपण सिंपल इंटरेस्ट म्हणतो त्या प्रकाराने ही कर्ज उपलब्ध होत असतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना वेळोवेळी चांगल्या रीतीने झालेला आहे. म्हणजे आम्ही बघितलेलं आहे की एखादी गोष्ट घ्यायची आहे तर समजा पाण्याची लाईन घेतली त्यांनी किंवा पंप घेतला, इरिगेटेड झालं तर तोच शेतकरी, ती जमीन तीच असते पण त्याच्यातून त्याचं उत्पन्न कितीतरी होऊन त्याचा संपूर्ण फॅमिलीचा विकास होतो. बरोबर आहे. थोडासा सोशल प्रश्न आता मी तुम्हाला असा विचारणार आहे की बँकेच्या आता बऱ्याचशा व्यवहारांमध्ये स्त्रियांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात असतोच, पण अजूनही काही वेळेला जेव्हा जॉईंट अकाउंट करायची वेळ येते किंवा त्या बाबतीत जेव्हा जो पुढाकार अपेक्षित असतो महिलेचा तितकीशी ते त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही असं काही वेळेला दिसून येतं. तर ह्या सगळ्यामध्ये तिचा सहभाग किती महत्वाचा ठरतो? मला एक छोटीसा अनुभव आठवतो. एकदा एक बाई माझ्याकडे आल्या, तेव्हा शाखाधिकारी होते, तर त्या आल्या आणि मला असे घाबरत आल्या आणि म्हणाल्या की मी तुमच्याकडे पैसे ठेवतीये काय, हे कुणाला कळेल का? म्हणजे तिला असं अपेक्षित होतं की घरातल्यांना सुद्धा कळू नये. तर बँकेत ही निश्चितपणाने गोपनीयता पाळली जाते. अच्छा. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सांगितलं की माझा बाबा असं खातं आहे आणि हा बॅलन्स आहे तर गोष्ट वेगळी, पण बँकेकडून असं काही सांगितलं जात नाही. त्यामुळे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे काढता येतात. तर हे त्याच्यात जर आपण लक्षात घेतलं तर तुम्ही आता म्हटलात त्याप्रमाणे जॉईंट खातं, तर कित्येक वेळा तरी असं आपण बघतो की पुरुषांचे व्यवहार काय आहे ते स्त्रीला माहित नसतं. बरोबर. किंवा ते सांगितले जात नाही. आता जर समजा नवऱ्याच्या बरोबर एखाद्या बायकोचं जॉईंट खातं असेल तर ती बँकेत गेल्यावर तिला कळेल ना की किती पैसे आपल्या नवऱ्याकडे आहेत किंवा आपल्याकडे उपलब्धता आहे फॅमिली म्हणून ते तिला जर कळलं आणि ती व्यवहार पण करू शकते ना त्याचे. म्हणजे त्यांना समजा वेळ नसतो
हो. काही नोकरदारांना वेळ नसतो. तर अशा वेळी बायका आजकाल आम्ही बँकात बघतो ना की कितीतरी बँका येऊन बँकांचे व्यवहार खरं तर जास्त करून सर्रास बँकांचेच करतात. व्यवहार अगदी करतात. खरी गोष्ट तर आहे. जॉईंट खातं असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण एखाद्या वेळी आपल्याला वेळ नाही म्हणून किंवा अन्य काही आजारपण म्हणून किंवा काही अन्य अडचणींमुळे समजा बँकेत एकाला जाता आलं नाही तर दुसरा माणूस घरातली स्त्री जाऊन त्याचा व्यवहार पूर्ण करू शकते. एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये आहे समजा आणि जॉईंट खातं असेल पैसे तर पैसे काढायची वेळ आली तर ती जाऊ शकते. बरोबर. ह्याखेरीज आपल्याकडे एटीएम आणि ह्या गोष्टी आहेतच, पण तरी सुद्धा जॉईंट खातं असणं हे केव्हाही चांगलं. कारण आयदर ऑर सर्व्हायव्हर ज्याला म्हणतो ना, कोणाही एकाला पैसे देण्याची त्याच्यात सोय उपलब्धता असते आणि अडचण होत नाही. म्हणजे पैसे आपण का ठेवतो तर आपल्याला वेळेत त्याची उपलब्धता गरजेच्या वेळी राहायला पाहिजे म्हणून. तर हे जे आहे ते जॉईंट ह्याच्यामुळे उपलब्धता होते. आता हा जॉईंट खात्याचा विषय निघाला म्हणून मी आणखीन एक सुचवू इच्छिते की नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. की प्रत्येक खातेदाराने की आपल्या मागे आपले पैसे कुणाला मिळावे याचं एक नाव आपण बँकेकडे आधीच देऊ शकतो की ज्याच्यामुळे पुढे कागदपत्रांची आवश्यकता लागत नाही. जॉईंट खात्याच्या बाबतीत पण हेच गोष्ट ही आहे. पण आता ह्या कागदपत्रांची आवश्यकता कमी निर्माण होते. बरं, ह्या सगळ्याबद्दल समजा जर ग्रामीण भागामधल्या महिलांना म्हणूयात किंवा कोणालाही बँकेचे व्यवहार कसे करायचे या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत, रोजच्या गोष्टी आहेत, या जर माहीत नसतील तर अशा प्रकारचं प्रशिक्षण तिकडे जाऊन दिलं जातं. बँकेतर्फे काही एजन्सीज आहेत त्यांना अपॉइंट केलं जातं आणि ह्या जे नेमलेले नियुक्त लोक असतात हे झोपडपट्टी किंवा खेडेगावात जाऊन छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे काही आपण असं हेजिटेशन असतं ना ते त्यांना समजून सांगतात की बँकेत खातं उघडणं कसं महत्वाचं आहे, त्याच्यासाठी काय करायला लागेल, ते करणं योग्य कसं आहे. म्हणजे त्यांना प्रवृत्त करणं असं जे म्हणू आपण ना त्या प्रकारचं कार्य हे लोक करत असतात. आणि समजा एखाद्यांना बचत गट स्थापन करायचा आहे तर तो कसा स्थापन करायचा, त्याच्यासाठी आवश्यकता काय आहे, असं छोटं छोटं जे गोष्टी आहेत त्याच्यासाठीच एक कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सांगणं जे असतं घरापर्यंत, तर ते कार्य हे लोक करत असतात. सोशल वेलफेअर डिग्री घेतलेले लोक हे असतात. ह्याखेरीज ग्रामीण भागाच्या युवक आणि महिलांसाठी नुसतं बँकेत खातं उघडा या एवढंच नाही तर त्यांनी रोजगार त्यांना मिळण्यासाठी काहीतरी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे राहावी यासाठी ग्रामीण प्रशिक्षण केंद्र लीड बँकेतर्फे चालवली जातात आणि त्याच्यात महिला आणि युवकांना ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून बँका हे करत असतात आणि ह्यासाठी महत्वाची गोष्ट सांगते की राहण्याची सोय, प्रशिक्षणाचा सगळा खर्च हा बँकांकडून केला जातो. खूप महत्वाचं पाऊल आहे. छोटं छोटं जर म्हटलं की एखाद्या ह्याच्यामध्ये शिवणकामाचा व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यासाठी ट्रेनिंग झाल्यानंतर दागिने करायचं ट्रेनिंग किंवा एखाद्या आपण पॅकिंग आणि हे करतो तर त्या करून महिलांना कसं काही लघु उद्योग करता येतील का ह्यासाठीचं ट्रेनिंग. म्हणजे त्यांना ते प्रशिक्षण दिल्यानंतर सेल्फ सपोर्टिंग काहीतरी आपल्याला त्यांना ज्ञान ते प्राप्त होतं आणि हे सगळं बँका सोशल ऑब्लिगेशन म्हणजे सामाजिक बांधिलकी या भूमिकेतून करतात. अजित माझगावकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा नमस्ते मॅम. हा मी अजित माझगावकर. नमस्कार तुम्हा दोघांना प्रथम. नमस्कार. हा माझा प्रश्न भावे मॅमना आहे. ज्या योजना तुम्ही सांगताय त्या सगळ्या गावच्या स्त्रियांसाठी आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी जर स्त्री कुठचा व्यवसाय करू शकत पाहिजे असेल तर तुमच्याकडनं काही योजना वगैरे आहेत का त्यासाठी? कृपया मार्गदर्शन करा. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मॅडम नक्की देतील आणि त्याबरोबरीने सगळ्यात महत्वाची गोष्ट बँकेकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा म्हणजे बचत खातं आपलं किंवा बचत करणं हे सुद्धा एक खूप महत्वाचं एक काम आपण तिकडे करत असतो. तर त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती ते आपल्याला सांगणार आहेत. पण कार्यक्रमात एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर पुन्हा भेट होईल. बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण बोलतो आहोत महिलांसाठी बँक सुविधा या विषयावर आणि सुखिता भावे आपल्याबरोबर आहेत. आपल्याला जो अजित सरांचा फोन आला होता की तुम्ही ग्रामीण भागातल्या स्त्रियांना या सगळ्या सोयी आहेत हे सांगताय, पण मुंबईसारख्या शहरात ज्या महिला राहतात त्यांना सुद्धा उद्योगधंदा करायचा असतो, त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या सोयी आहेत? मी तसं म्हटलं तर जे जे उपलब्ध खेडेगावातल्या लोकांसाठी आहे तशाच कर्जाची उपलब्धता शहरातल्या लोकांसाठी आहे. फक्त तिथे शेती असल्यामुळे आपण त्या दृष्टीने जास्त बोलत होतो. बरोबर आहे. इथे शहरामध्ये पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे. कायदेशीर कोणत्याही व्यवसाय जो असेल
त्यासाठी बँकांचे कर्ज उपलब्धता होऊ शकते. प्रोसिजर सेम आहे, फक्त व्यवसायाचं स्वरूप बदलतं. शहरात जे चालण्यासारखे व्यवसाय शहरात आहेत त्या प्रकारचा व्यवसाय इथल्या स्त्रिया करू शकतील. बरोबर. त्याच्यासाठी समजा एखादा स्किल हवं असेल की एखाद्याला शिवणकामाचं समजा व्यवसाय करायचा असेल तर त्याला शिवणकामाचं माहिती असायला पाहिजे. बरोबर. अशा प्रकारे म्हणजे आपण कोणता व्यवसाय आपल्याला करता येऊ शकतो आणि आपली जी काही आपण जिथे राहतो किंवा जिथे व्यवसाय करू इच्छितो रादर तिथली जी काही एकंदर परिस्थिती आहे त्याच्यानुसार आपल्याला तिथे काय प्रकारचा व्यवसाय करता येईल असा विचार त्या माणसाने त्या स्त्रीने करायचा आणि त्याच्यानुसार त्या कर्जाची त्याला लागणारं भांडवल किती आहे ह्याचा अंदाज घ्यायचा. त्याच्यानुसार कर्जाची उपलब्धता होऊ शकते. आपल्या चर्चेसाठी आता शेवटची काही मिनिट शिल्लक आहेत मॅडम. बँक म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सेव्हिंग्ज अकाउंट आमचं. ते जितकं मजबूत असेल तितके आम्ही निर्धास्त असतो. तर या बँकेमध्ये बचतीचे फायदे कोणते कोणते आहेत ते तुम्ही जाता जाता काय सांगाल आम्हाला? मी मगाशी म्हटलं तसं बचत छोटी मोठी ही सुरू केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि हे आता नव्याने सांगण्याची कोणालाच गरज नाहीये. खरी गोष्ट सगळ्यांना हे आता कळून चुकलेलं आहे की आपण सेव्हिंग करणं आवश्यक आहे. कारण आपल्या भविष्यासाठी आज आपण केलं तरच पुढचं भविष्य स्वप्न जे आहे आपलं ते पूर्ण करता येतं. आपल्याला घर घ्यायचंय तर आज काहीतरी थोडीशी पुंजी असेल तर आपण त्याचा विचार करू शकतो. बचत करताना ती कशा प्रकारे करायची किंवा अधिक फायदेशीररित्या ती कशी करून घ्यायची हा विचार त्यातला महत्वाचा आहे. बचत खातं उघडणं ही सुरुवात आहे. आता ते सुरुवात केल्यानंतर पण त्याच्यासाठी तुम्हाला हाही आता अडचण नाहीये की बँकेत एकदा जाऊन खातं उघडलं की तुम्हाला एटीएम उपलब्धता आहे, झाल्यानंतर नेट बँकिंग करू शकता, तुम्ही मोबाईल बँकिंग करू शकता. म्हणजे वेळ नाहीये बँकेत जायला पाहिजे असंही नाही, तुम्हाला तुमच्या घरात राहूनही बँकिंग करता येतं. आजकाल पासबुक सुद्धा अपडेट करायला ई कॉर्नर. आता त्याच्यातला एक महत्वाचं सांगते की बचत समजा एखाद्याचा मुलगा बाहेरगावी शिकतो आहे आणि त्याला पैसे पाठवायचे तर तुम्ही मोबाईलवरती ऍप लोड करून त्याला पैसे तिथे पाठवू शकता. तिथून तो पैसे एटीएम मधून काढू शकतो. बचत आपण म्हणतो तर ही अशा प्रकारे आपल्याला कितीतरी प्रकारे त्याचा उपयोग करून घेता येतो. दुसरं म्हणजे आता बचत डिपॉझिटच्या फॉर्म मध्ये जर आपण विचार केला, अगदी थोडक्यात सांगा, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. कारण ते जे आहे ते आपण फिक्स डिपॉझिट ज्याला म्हणतो किंवा मुदत ठेव जे म्हणतो त्याच्यावर आपण सेव्हिंग मध्ये जो व्याजाचा दर असतो, कारण सेव्हिंग मध्ये तुम्ही किती वेळा काढू शकता भरू शकता. आपण जे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतो त्याच्यावर व्याजाचे दर जास्त असतात. तर तो व्याजाचा दर जो आहे तो तुम्हाला त्या वेळच्या स्कीम असतील त्याप्रमाणे मिळतो, पण तो निश्चितपणाने आपली जी मूळ रक्कम आहे त्याच्यात वाढच होते. बरोबर. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या मुलीचं लग्न आहे समजा, आता साधं उदाहरण म्हटलं तर एखादा नोकरी करणारा कुटुंब आहे, त्याची मुलगी आज आहे किंवा मुलगा आहे, तर त्याचा आज आपण जर रिकरिंग उघडलं किंवा फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे टाकले तर आपल्याला पैसे केव्हा लागतात की त्याचं शिक्षण असेल तेव्हा किंवा त्याच्या लग्नाच्या वेळी. तर आज जर बचत केली तर त्यावेळी सावकाराकडे जाण्याची वेळ येणार नाही किंवा काय पळापळी करण्याची वेळ येणार नाही. तर हे बचतीतून आपण या गोष्टी साध्य करू शकतो. आपला स्वतःचा आर्थिक विकास, आर्थिक प्लॅनिंग जो म्हणतो ना, ते थोडंसं आपण आर्थिक प्लॅनिंग जे आहे ते अशा प्रकारे करायला पाहिजे की आपल्या नंतरच्या गरजा भविष्यातल्या काय येणार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली मुलं आज काय करतात किंवा ती उद्या शिक्षणाला लागली तर त्यांच्यासाठी किती खर्च आपल्याला लागेल. तर हे जे आपण हळूहळू की ते एकदम निर्माण होत नाही. बरोबर. तर त्यासाठी आपण आजपासून जर सुरुवात केली तर थोडं थोडं म्हणताना आपल्याला मुलगा जेव्हा पहिलीत जातो तेव्हा जर सुरुवात केली तर 10वीचं ज्याचं शिक्षण होईपर्यंत आपल्याकडे पैसे तयार असतात. हेच तर बचतीचं महत्व आहे. अगदी खरं आहे. आणि त्यावेळी आपल्याला अडचण नाही येता आपण त्याला जे पाहिजे ऍडमिशन चांगल्या ठिकाणी घ्यायची आहे, त्याला काही इंजिनियर व्हायचंय किंवा काय व्हायचं तर आपल्याकडे पैशाची उपलब्धता असू शकते. त्याला आपण ऍडमिशनच्या दृष्टीने आपण त्याला म्हणू शकतो तू कर बाबा. शिवाय बँकेचा कर्ज आणि हे आहेच, ते सपोर्ट असणारच आहे. बरोबर आहे. बँक ही आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या जगण्यामध्ये खूप महत्वाची असते आणि महिलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या सुविधा आणि सोयी बँकेतर्फे दिल्या जातात. आजच्या आपल्या या चर्चेमधून आपल्यापर्यंत हे पोहोचलं असेलच. आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात आमच्यापर्यंत जरूर त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया नोंदवा. त्याच्यासाठी 2 माध्यमं आहेत. एक, तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता. कशा पद्धतीने या दोन्ही गोष्टी करू शकता बघूया. फेसबुक पेजला जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayhadri.dd. सगळं स्मॉल कॅप्समध्ये, मध्ये कुठेही स्पेस नाहीये. आणि ईमेल जर तुम्ही करणार असाल तर आम्हाला मेल करा. आपला मेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. पुन्हा एकदा सगळं स्मॉल कॅप्समध्ये, मध्ये कुठेही स्पेस नाही. या 2 माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवू शकता.
आणि माझे इथे आलात आणि बँक हे खरं तर खूप मोठं क्षेत्र आहे, मोठा विषय आहे. त्याच्याबद्दलची माहिती या इतक्या कमी वेळात इतकी छान दिलीत, त्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. त्यांनी खूप छान प्रश्न विचारले आणि आपली चर्चा खऱ्या अर्थाने रंगत गेली. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहेच. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.